नमस्कार, मी प्रदीप नाणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा तिसऱ्यांदा शपथ घेऊ शकणार नाहीत असं इंडी आघाडीने नरेटिव्ह सेट केला होता. संपूर्ण निवडणुकीच्या वातावरणामध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा येऊच शकणार नाहीत अशा पद्धतीचं आग्रही मत मांडलं जात होतं, अंदाज व्यक्त केला जात होता. तर दुसरीकडे काँग्रेसला पुन्हा विरोधी पक्ष नेतेपद मिळेल एवढ्या जागाही मिळणार नाहीत, काँग्रेसचा एकूण निकाल हा नीचांकी असेल असं मोदींकडनं सांगितलं जात होतं. घडलं उलटं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथ पंतप्रधानपदाची त्यांनी घेतली खरी, पण भाजपची संख्या कमी झाली. NDAचं बहुमत असल्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्याचबरोबर काँग्रेस नीचांकी आकड्यापासून उच्चांकी आकड्यापर्यंत पोहोचली. 40, 50 आणि 99. एकूण काँग्रेसची ताकद पाहता सगळ्या विरोधी पक्षाच्या मंडळींनी विरोधी पक्ष नेतेपदी राहुल गांधी यांची निवड केली. बघा, ज्यांना पप्पू म्हणून हिणवलं जात होतं, हा काँग्रेसला वर आणणारच नाही. काँग्रेस गाळात घालण्याचं काम राहुल गांधी करतील. एकूण काँग्रेसची इतिश्री राहुल गांधीच्या उपस्थितीतच होईल अशी सगळी टीका त्यांच्यावरती केली जात होती. पण गेल्या 2-3 वर्षात त्यांनी ज्या पद्धतीनं भारत जोडो यात्रा असेल, लोकांमध्ये जाणं असेल, त्यातनं एक वेगळा लोकांमध्ये विश्वास संपादन केला. भले काँग्रेसला बहुमत मिळालं नाही, पण काँग्रेसमध्ये जान आणण्याचं काम नक्की राहुल गांधी यांनी केलं आहे. 40-50 पासून 99पर्यंत जागा गेल्या. 2018मध्ये जादू की झप्पी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देताना राहुल गांधी असं म्हणाले होते, माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये द्वेष आहे, तुम्ही मला पप्पू म्हणून हिणवता, तुम्हाला जे करायचं ते करा, पण माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल द्वेष नाही असं म्हणत त्यांनी मिठी मारली होती. तेव्हा पंतप्रधान हसले होते. त्या जादू की झप्पीवरही भरपूर चर्चा झाली. त्याच राहुल गांधींना ओम बिर्ला हे सभापती झाल्यानंतर मोदींना हस्तांदोलन करावं लागलं, राहुल गांधींना सोबत घ्यावं लागलं. ही चांगली गोष्ट आहे. राहुल गांधीची ही जी डेव्हलपमेंट आहे, हा जो विकासक्रम आहे, तो एकूण लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. आता उर्वरित जो काळ आहे तो राहुल गांधींना न हिणवता ते कसं वागतात हे पण महत्त्वाचं आहे. आणि अर्थात राहुल गांधी हे सुरुवातीला तर त्यांनी अतिशय प्रगल्भतेचं भाषण केलं. ओम बिर्लाला त्यांनी असं आवाहन केलं की सगळ्या सदस्यांना तुम्ही संधी दिली पाहिजे. तुम्ही केवळ एका पक्षाचे नाही तर संसदेचे सभापती आहात, असं एक चांगलं भाषण राहुल गांधींनी केलं. राहुल गांधींकडून अशीच अपेक्षा आहे पुढच्या काळामध्ये. एकूण आपली लोकशाही ही कशी प्रगल्भ आहे हे जनतेसमोर जाण्याची गरज आहे. एक सूचना आहे की एकतर विरोधी पक्ष असूच नाहीत, विरोधी पक्ष नामशेष व्हावेत, या पद्धतीची रणनीती भाजपणी मंडळीची होती. खास करून काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा होती. पण काँग्रेस वाढतो आहे आणि विरोधी पक्ष सक्षम बनतो आहे, हे लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय सूचिन्ह आहे. मोदी आता ह्या सगळ्या प्रकाराकडे कसं पाहतात, भाजपमधील जी मंडळी आहेत ती किती सक्षमपणे काम करतात, त्यावरतीच पुढचे 5 वर्ष अवलंबून आहेत. निवडणुकांमध्ये एकमेकावरती टीकाटिप्पणी करावीच लागते. पुढच्या माणसामध्ये दम नाही, आम्हीच कसे सक्षम आहोत असं सांगावं लागतं. मात्र निवडणुका झाल्यानंतर जे सोबत आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन एकमेकाबद्दल आदर ठेवून पुढची सगळी वाटचाल करावी लागते. आता ही वाटचाल कशी होते, कोण कोणावरती कुरघोडी कशी करतो, यावरती आगामी काळातल्या सगळ्या राजकारणाचं लक्ष असणार आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.